कधी आहे? हॅलो, बोला बोला. नाव काय म्हणले? डॉक्युमेंट चालू आहे. ट्रेनिंग सेंटर कोणतं आहे मित्र? 2-5 भारी आहे. 2-5 पण भारी आहे. 2-7 पण लय भारी आहे. काही अडचण आहे का डॉक्युमेंटला? काही सगळं ओके चालू आहे मित्र? डॉक्युमेंट वगैरे ओके. खूप आरामशी निघून जातील 45 दिवस. लास्ट 10 दिवस जरा ताण होतो. होईल मित्र, पेमेंट वाढ होईल. आत्ताच पेमेंट वाढ झाली. आता ह्या वर्षी होईल. किती जण ट्रेनिंग सेंटरला आहेत आता? 26 जण लाईव्ह बघतात. सर्वांनी एक एक लाईक करा मित्रांनो. ट्रेनिंग सेंटरला काही अडचणी असतील तर नक्कीच सांगा मला. डॉक्युमेंट पूर्ण झालेले आहेत का मित्र? जास्त दिवस ॲब्सेंट होतो. 150च्या आसपास आहे. ॲब्सेंट म्हणजे ड्युटीवर ॲब्सेंट होता का? जास्त दिवस तरी किती? अरे बाप, तुला ऑफिसला भेट द्यावं लागेल. काय तुझी जी अडचण वगैरे लेखीमध्ये त्यांना द्यावं लागेल तुला. मग ते विचार करतील तुझा. काय बोलले ते? अजून निर्णय बाकी आहे. मित्रांनो, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ऑटोमॅटिक ऑफलाईन गेलो होतो आता मी. नेटवर्कचा लई प्रॉब्लेम आहे मला इथं. अजून निर्णय बाकी आहे. होईल मित्रा, घेतील तुला डबल. 100% काम वापस घेणार तुला. This is message is the request to be message. ट्रेनिंगला गेलेले किती विद्यार्थी आहेत सध्या लाईव्ह बघणारे आपले? मित्र, ट्रेनिंग करून घ्या ते.
ट्रेनिंग झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला बोलवतील. ट्रेनिंग मध्ये लय मज्जा येते, मग काही म्हणा तुम्ही. 45 दिवस असे भारी राव. हा क्षण कधी मिस नाही करायला पाहिजे आणि ट्रेनिंग मध्ये पुरेपूर एन्जॉय घेता आला पाहिजे. ट्रेनिंग कितीतरी हार्ड जरी असली ना, त्याच्यामध्ये मजा घेता आली पाहिजे, माहितीये. काही काही असे गळमट आहे ना, मी आजारी पडलो, मी असं झालं, ती मजा नाही आहे. ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग करून मजा आली पाहिजे, करता आली पाहिजे. हा, पोलीस भरती तर सुटणार आहे. अरे तुझं ग्राउंड होईल ना रे भाऊ मित्र. 1 महिना तुझं ग्राउंड परफेक्ट होईल तिथं. तिथं फोकस एकच करायचं तुझं तिथं. तू पुरेपूर रनिंग करायची तिथं. आणि अभ्यासात तुला टाइम थोडा कमी भेटेल. तू फक्त एक प्रश्नपत्रिका सोड तिथं. दुसरं काही नको करू. दुसरं कोण जीके नको असू, गणित नको करू, काहीच नको करू. फक्त एक डेली एक प्रश्नपत्रिका सोडव. 1 घंटा तर भेटन तुला. ट्रेनिंग झाली. पेमेंट किती म्हणजे 20-21 मित्र. हो, ग्राउंड होईल 100%. उलट परफेक्ट होईल तुझं ग्राउंड मित्र. कारण की तुला तिथं अभ्यासाला वेळ भेटणार नाही, मला माहिती आहे. पण तुला नाही का, अर्धा 1 तास तुला भेटन दुपारी. त्यामध्ये तू एक प्रश्नपत्रिका जर सोडली ना, तरी तुझं ओके काम होईल जाईल. तुझं ग्राउंड पण चालू राहील आणि पेपर पण. सर आज नाही गेलो तर उद्या लेट. हा, चालेल चालेल मित्र. चालू. हो, 100% घ्या. एक दिवस लेट झाला ना, काही अडचण नाही आहे. पण तुम्ही जावा. ट्रेनिंग मिस नका करू. ओके सर, थँक्यू. वेलकम मित्र. आणि डॉक्युमेंट पूर्ण घेऊन जा. एक तर लेट चाललास, वरून डॉक्युमेंट घेऊन नाही गेला ना, बोलतील बस. त्यामुळे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन जा. काही समजलं ना तर आपल्या इंस्टाग्रामला मला मेसेज कर मित्रा, तुला मी सांगते. ओके सर. ओके मित्रा. पेमेंट वाढ पण होईल, तुम्हाला जॉईनिंग पण भेटेल. फायनान्शियल प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे मित्र, चालेल. उद्या 100% जा आपण. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मी इंस्टाग्राम आयडी. आपल्या कोणत्याही व्हिडिओ जर बघितला ना तू, त्याच्या खाली दिलेली आहे मी इंस्टाग्रामची आयडी. ते आणि खूप जणांचा प्रश्न होता तुमची ड्युटी. मी वडील एक्सपायर झाल्यापासून थोडं ऑफ घेतलेलं आहे, म्हणजे कारण की घरी बघायला कोणी नव्हतं म्हणून.
मित्रांनो, ट्रेनिंग मिस करू नका. तुम्हाला आता सुद्धा सांगतो मी, ट्रेनिंग मिस करू नका. ट्रेनिंग पूर्ण करून घ्या. मित्रांनो, MSF ड्युटी खूप चांगली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल एक खूप चांगली संधी आहे. आणि हे बघा, बाहेर जर कामं करायची म्हणले ना, आपण भरती करणारे पोरं आहे. एक तर आपल्याला एक कंपनी बघावं लागेल, नाहीतर गावाकडे जाऊन शेती करावं लागेल. जर गावाकडे गेलो तरी लोक नाव ठेवणार, एवढा दिवस काय केलं. म्हणून मित्रा, जे भेटतंय ना त्यात ते सोडू नको. ते करत करत तू पोलीस भरती कर. आता गाव मला माहिती आहे कसं बोलतो गावातले लोक. मी ह्या गोष्टीमधून आलेलो आहे मित्र. सध्या टाइम फक्त फोकस भरतीवर करायचा. अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड. जास्त मोबाईलच्या नादी लागू नका. मोबाईल फक्त क्लास, ऑनलाईन क्लास वगैरे त्यासाठीच यूज करा. उगाच लॅबला बसलाय आणि बघतोय रील्स, याला अर्थ नाहीये. मित्रांनो, आता धन्यवाद. आपल्याकडून जर दोन गोष्टी जर चांगल्या भेटत असेल पुढच्या, तर सांगायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मी सुद्धा डबल MSF आता जॉईन करणार आहे. माझं सुद्धा म्हणजे सगळं सुरळीत झालेलं आहे आता. पोलीस भरतीला ग्राउंड लय महत्वाचं आहे मित्र. लेखीमध्ये 2 मार्क वाढत नाही, पण इकडं ग्राउंड मध्ये जर वाढलेलं असते ना तर लेखी पेपरला सपोर्ट भेटतो. जेवढे विद्यार्थी ट्रेनिंगसाठी जाणार आहेत ना, त्यांनी मन लावून ट्रेनिंग करा. कारण की 1600 मीटरला तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आता सध्या कुठून म्हणजे बघता येईल सर्वजण? माझ्या युट्यूब चॅनलला 1.5-2 वर्ष झाले मित्रांनो. अजून मी व्हिडिओ टाकतो नसतो, पण चॅनल अजून काय म्हणते ते, जे इन्कम सोर्स असेल अजून ते चालू झालं नाही मला युट्यूबचं. ट्रेनिंग आहे, मी सोलापूरचा आहे. जाऊ का ट्रेनिंग? जाणार भाऊ, सोलापूरचा असल्यावर काय झालं. 100% जा मित्र. मी पुणे. पुणे कारागृह. जेवढे बोललेले मित्र सर्वजण वेटिंग वालेच आहे. तू MSF जॉईन कर. मी नाशिक. नाशिक म्हणल्यावर तू अहमदनगरहून गेला असेल. ट्रेननी गेलाय का मित्र?
नवीन मुलं कधी बोलवते ट्रेनिंगला? आत्ताच एक बॅच बोलवली, आता तुम्हाला पुढच्या वेळेस बोलवणार ट्रेनिंगसाठी. हे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला बोलवतील ट्रेनिंगसाठी. आपल्या युट्यूब चॅनलवर अजून नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. माझं यूट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये, तरी मी व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो. मला कुठलाही ह्याच्यातून सध्या लाभ नाहीये, 1.5 वर्ष झाले. हा, ते थोडा टाइम लागेल राव. ते जिल्हा न्यायालय अजून मंजूर नाही झालेलं ते, पण 100% येणार मित्र ते. सर्वजण व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. माझं 100% घेतील मित्र. तुला ह्याच्या आधी मेसेज आला नव्हता का सोनूने? मग तुला नेक्स्ट बॅचला तरी मेसेज येईल. आणि सोनूने प्रॉपर कुठे लाईक, तुला जर शक्य झालं तर ऑफिसला तू जाऊन ये मुंबईला. नाही, तुला शक्य झालं तर तू ऑफिसला जाऊन ये सोनू. नाशिक, मालेगाव. तुला जमलं तू खरंच जाऊन ये. हो मित्र, 100%. अजून काही काही अडचणी असेल तर विचारा मित्रांनो. चला मित्रांनो, येतो मी. जय हिंद. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला मित्रांनो. एक आणि जेवढं व्हिडिओ पूर्ण बघा, 100% बघा. पूर्ण वॉच करत जा व्हिडिओला. तुमचे 2 मिनिटाच्या वेळेमुळं माझं नाही का थोडा फायदा होईल मित्रांनो. माझं चॅनल मॉनिटाईज होईल. थोडा सपोर्ट करीत चला मित्रांनो. मला पण मोटिवेट भेटलं पाहिजे की मी काहीतरी काम करतोय, मला त्याचं काहीतरी फळ भेटतंय. जय हिंद मित्रांनो.
सणासुदी आहे. हॅलो, बोला बोला. नाव काय म्हणले? डॉक्युमेंट चालू आहे. ट्रेनिंग सेंटर कोणतं आहे मित्रांनो? दोन पाच भारी आहे. दोन टॉप, दोन पाच पण भारी आहे, दोन सात पण लय भारी आहे. काही अडचण आहे का डॉक्युमेंटला? काही सगळं ओके चालू आहे मित्रा? डॉक्युमेंट वगैरे ओके. खूप आरामशी निघून जातील 45 दिवस. लास्ट 10 दिवस जरा ताण होतो. होईल मित्र, पेमेंट वाढ होईल. आत्ताच पेमेंट वाढ झाली, आता ह्या वर्षी होईल. किती जण ट्रेनिंग सेंटरला आहेत आता? 26 जण लाईव्ह बघतात. सर्वांनी एक एक लाईक करा मित्रांनो. ट्रेनिंग सेंटरला काही अडचणी असल्या तर नक्कीच सांगा मला. डॉक्युमेंट पूर्ण झालेले आहेत का मित्र? जास्त दिवस absent होतो. 150च्या आसपास आहे. absent म्हणजे ड्युटीवर absent होता का? जास्त दिवस तरी किती? अरे बाप, तुला ऑफिसला भेट द्यावं लागेल. काय तुझी जी अडचण वगैरे लेखीमध्ये त्यांना द्यावं लागेल तुला. मग ते विचार करतील तुझा. काय बोलले ते? अजून निर्णय बाकी आहे. मित्रांनो, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ऑटोमॅटिक ऑफलाईन गेलो होतो आता मी. नेटवर्कचा लई प्रॉब्लेम आहे मला इथं. अजून निर्णय बाकी आहे. होईल मित्रा, घेतील तुला डबल. 100% काम वापस घेणार तुला. This is message. ट्रेनिंगला गेलेले किती विद्यार्थी आहेत सध्या लाईव्ह बघणारे आपले? मित्र, ट्रेनिंग करून घ्या आधी.
ट्रेनिंग झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला बोलवतील. ट्रेनिंगमध्ये लय मज्जा येते, मग काही म्हणा तुम्ही. 45 दिवस असे भारी आहे राव. हा क्षण कधी मिस नाही करायला पाहिजे आणि ट्रेनिंगमध्ये पुरेपूर एन्जॉय घेता आला पाहिजे. ट्रेनिंग कितीतरी हार्ड जरी असली ना, त्याच्यामध्ये मजा घेता आली पाहिजे, माहिती आहे. काही काही असे गळमट आहे ना, मी आजारी पडलो, मी असं झालं, ती मजा नाही आहे. ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग करून मजा आली पाहिजे, करता आली पाहिजे. हा, पोलीस भरती तर सुटणार आहे. अरे तुझं ग्राउंड होईल ना रे भाऊ मित्र. 1 महिना तुझं ग्राउंड परफेक्ट होईल तिथं. तिथं फोकस एकच करायचं तुझं तिथं. तू पुरेपूर रनिंग करायची तिथं. आणि अभ्यासात तुला टाइम थोडा कमी भेटेल. तू फक्त एक प्रश्नपत्रिका सोड तिथं. दुसरं काही नको करू. दुसरं कोण जी के नको असू, गणित नको करू, काहीच नको करू. फक्त एक डेली एक प्रश्नपत्रिका सोडव. 1 घंटा तर भेटेल तुला. ट्रेनिंग झाली. पेमेंट किती म्हणजे 20-21 मित्र. हो, ग्राउंड होईल 100%. उलट परफेक्ट होईल तुझं ग्राउंड मित्र. कारण की तुला तिथं अभ्यासाला वेळ भेटणार नाही, मला माहिती आहे. पण तुला नाही का, अर्धा 1 तास तुला भेटन दुपारी. त्यामध्ये तू एक प्रश्नपत्रिका जर सोडली ना, तरी तुझं ओके काम होईल जाईल. तुझं ग्राउंड पण चालू राहील आणि पेपर पण. सर आज नाही गेलो तर उद्या लेट. हा, चालेल चालेल मित्र. चालेल. हो, 100% घ्या. 1 दिवस लेट झाला ना, काही अडचण नाही आहे. पण तुम्ही जावा. ट्रेनिंग मिस नका करू. ओके सर, थँक्यू. वेलकम मित्र. आणि डॉक्युमेंट पूर्ण घेऊन जा. एक तर लेट चाललास, वरून डॉक्युमेंट घेऊन नाही गेला ना, बोलतील उगाच. त्यामुळे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन जा. काही समजलं ना तर आपल्या इंस्टाग्रामला मला मेसेज कर मित्रा, तुला मी सांगते. ओके सर. ओके. पेमेंट वाढ पण होईल, तुम्हाला जॉईनिंग पण भेटेल. फायनान्शियल प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक आहे मित्र, चालेल. उद्या 100% जा आपण. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मी इंस्टाग्राम आयडी. आपल्या कोणत्याही व्हिडिओ जर बघितला ना तू, त्याच्या खाली दिलेली आहे मी इंस्टाग्रामची आयडी. ते आणि खूप जणांचा प्रश्न होता तुमची ड्युटी. मी वडील एक्सपायर झाल्यापासून थोडं ऑफ घेतलेलं आहे, म्हणजे कारण की घरी बघायला कोणी नव्हतं म्हणून.
मित्रांनो, ट्रेनिंग मिस करू नका. तुम्हाला आता सुद्धा सांगतो मी, ट्रेनिंग मिस करू नका. ट्रेनिंग पूर्ण करून घ्या. मित्रांनो, एम-एस-एफ ड्युटी खूप चांगली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल एक खूप चांगली संधी आहे. आणि हे बघा, बाहेर जर कामं करायची म्हणले ना, आपण भरती करणारे पोरं आहे. एक तर आपल्याला एक कंपनी बघावं लागेल, नाहीतर गावाकडे जाऊन शेती करावं लागेल. जर गावाकडे गेलो तरी लोक नाव ठेवणार, एवढा दिवस काय केलं. म्हणून मित्रा, जे भेटतंय ना त्यात ते सोडू नको. ते करत करत तू पोलीस भरती कर. आता गाव मला माहिती आहे कसं बोलतो गावातले लोक. मी ह्या गोष्टीमधून आलेलो आहे मित्र. सध्या टाइम फक्त फोकस भरतीवर करायचा. अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड. जास्त मोबाईलच्या नादी लागू नका. मोबाईल फक्त क्लास, ऑनलाईन क्लास वगैरे त्यासाठीच यूज करा. उगाच लॅबला बसलाय आणि बघतोय रील्स, याला अर्थ नाहीये. मित्रांनो, आता धन्यवाद. आपल्याकडून जर दोन गोष्टी जर चांगल्या भेटत असेल पुढच्या, तर सांगायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मी सुद्धा डबल एम-एस-एफ आता जॉईन करणार आहे. माझं सुद्धा म्हणजे सगळं सुरळीत झालेलं आहे आता. पोलीस भरतीला ग्राउंड लय महत्वाचं आहे मित्र. लेखीमध्ये 2 मार्क वाढत नाही, पण इकडं ग्राउंडमध्ये जर वाढलेलं असते ना तर लेखी पेपरला सपोर्ट भेटतो. जेवढे बी विद्यार्थी ट्रेनिंगसाठी जाणार आहेत ना, त्यांनी मन लावून ट्रेनिंग करा. कारण की 1600 मीटरला तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आता सध्या कुठून म्हणजे बघता येईल हवी सर्वप्रथम? माझ्या युट्यूब चॅनलला 1.5-2 वर्ष झाले मित्रांनो. अजून मी व्हिडिओ टाकतो नसतो, पण चॅनल अजून काय म्हणजे ते जे इन्कम सोर्स असेल अजून ते चालू झालं नाही मला युट्यूबचं. ट्रेनिंग आहे, मी सोलापूरचा आहे. जाऊ का ट्रेनिंग? जाणार भाऊ, सोलापूरचा असल्यावर काय झालं. 100% जा मित्र. मी पुणे. पुणे कारागृह. जेवढे बोललेले मित्र सर्वजण वेटिंग वालेच आहेत. तू एम-एस-एफ जॉईन कर. मी नाशिक. नाशिक म्हणल्यावर तू अहमदनगरहून गेला असेल. ट्रेननी गेलाय का मित्र?
वहिनीला कधी बोलवते ट्रेनिंगला? आत्ताच एक बॅच बोलवली, आता तुम्हाला पुढच्या वेळेस बोलवणार ट्रेनिंगसाठी. हे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला बोलवतील ट्रेनिंगसाठी. आपल्या युट्यूब चॅनल अजून नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. माझं युट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये, तरी मी व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो. मला कुठलाही ह्याच्यातून सध्या लाभ नाहीये, 1.5 वर्ष झाले. हा, ते थोडा टाइम लागेल राहते. जिल्हा न्यायालय अजून मंजूर नाही झालेलं ते, पण 100% येणार मित्र ते. सर्वजण व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. माझं 100% घेतील मित्र. तुला ह्याच्या आधी मेसेज आला नव्हता का सोनूने? मग तुला नेक्स्ट बॅचला तरी मेसेज येईल. आणि सोनूने प्रॉपर कुठे लाईक, तुला जर शक्य झालं तर ऑफिसला तू जाऊन ये मुंबईला. नाही, तुला शक्य झालं तर तू ऑफिसला जाऊन ये सोनू. नाशिक, मालेगाव. तुला जमलं तू खरंच जाऊन ये. हो मित्र, 100%. अजून काही काही अडचणी असेल तर विचारा मित्रांनो. चला मित्रांनो, येतो मी. जय हिंद. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला मित्रांनो. एक आणि जेवढं व्हिडिओ पूर्ण बघा, 100% बघा. पूर्ण वॉच करत जा व्हिडिओला. तुमचे 2 मिनिटाच्या वेळेमुळं माझं नाही का थोडा फायदा होईल मित्रांनो. माझं चॅनल मॉनिटाईज होईल. थोडा सपोर्ट करीत चला मित्रांनो. मला पण मोटिवेट भेटलं पाहिजे की मी काहीतरी काम करतोय, मला त्याचं काहीतरी फळ भेटतंय. जय हिंद मित्रांनो.
अरे बोल ना. सुधी आहे. हॅलो, बोला बोला. नाव काय म्हणले? डॉक्युमेंट चालू आहे. ट्रेनिंग सेंटर कोणतं आहे मित्रांनो? दोन पाच भारी आहे. दोन टॉप, दोन पाच पण भारी आहे, दोन सात पण लय भारी आहे. काही अडचण आहे का डॉक्युमेंटला? काही सगळं ओके चालू आहे मित्रा? डॉक्युमेंट वगैरे ओके. खूप आरामशी निघून जातील 45 दिवस. लास्ट 10 दिवस जरा ताण होतो. होईल मित्र, पेमेंट वाढ होईल. आत्ताच पेमेंट वाढ झाली, आता ह्या वर्षी होईल. किती जण ट्रेनिंग सेंटरला आहेत आता? 26 जण लाईव्ह बघतात. सर्वांनी एक एक लाईक करा मित्रांनो. ट्रेनिंग सेंटरला काही अडचणी असतील तर नक्कीच सांगा मला. डॉक्युमेंट पूर्ण झालेले आहेत का मित्र? जास्त दिवस absent होतो. 150च्या आसपास आहे. absent म्हणजे ड्युटीवर absent होता का? जास्त दिवस तरी किती? अरे बाप, तुला ऑफिसला भेट द्यावं लागेल. काय तुझी जी अडचण वगैरे लेखीमध्ये त्यांना द्यावं लागेल तुला. मग ते विचार करतील तुझा. काय बोलले ते? अजून निर्णय बाकी आहे. मित्रांनो, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ऑटोमॅटिक ऑफलाईन गेलो होतो आता मी. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मला इथं. अजून निर्णय बाकी आहे. होईल मित्रा, घेतील तुला डबल. 100% काम वापस घेणार तुला. This is message is request to be message. ट्रेनिंगला गेलेले किती विद्यार्थी आहेत सध्या लाईव्ह बघणारे आपले?
मित्र ट्रेनिंग करून घ्या ते. ट्रेनिंग झाल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला बोलवतील. ट्रेनिंगमध्ये लय मज्जा येते मग काही म्हणा तुम्ही. 45 दिवस असे भारी आहे राव. हा क्षण कधी मिस नाही करायला पाहिजे आणि ट्रेनिंगमध्ये पुरेपूर एन्जॉय घेता आला पाहिजे. ट्रेनिंग कितीतरी हार्ड जरी असली ना त्याच्यामध्ये मजा घेता आली पाहिजे माहिती आहे. काही काही असे गळमट आहे ना, मी आजारी पडलो, मी असं झालं, ती मजा नाही आहे. ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग करून मजा आली पाहिजे, करता आली पाहिजे. हा पोलीस भरती तर सुटणार आहे. अरे तुझं ग्राउंड होईल ना रे भाऊ मित्र. 1 महिना तुझं ग्राउंड परफेक्ट होईल तिथं. तिथं फोकस एकच करायचं तुझं तिथं. तू पुरेपूर रनिंग करायची तिथं आणि अभ्यासात तुला टाइम थोडा कमी भेटेल. तू फक्त एक प्रश्नपत्रिका सोड तिथं. दुसरं काही नको करू. दुसरं कोण जी-के नको असू, गणित नको करू, काहीच नको करू. फक्त एक डेली एक प्रश्नपत्रिका सोडव. 1 घंटा तर भेटेल तुला. ट्रेनिंग झाली. पेमेंट किती म्हणजे 20-21 मित्र. हो ग्राउंड होईल. 100% उलट परफेक्ट होईल तुझं ग्राउंड मित्र. कारण की तुला तिथं अभ्यासाला वेळ भेटणार नाही मला माहिती आहे. पण तुला नाही का अर्धा 1 तास तुला भेटन दुपारी. त्यामध्ये तू एक प्रश्नपत्रिका जर सोडली ना तरी तुझं ओके काम होईल जाईल. तुझं ग्राउंड पण चालू राहील आणि पेपर पण. सर आज नाही गेलो तर उद्या लेट. हा चालेल चालेल मित्र. चालू हो 100% घ्या. मग 1 दिवस लेट झाला ना काही अडचण नाही आहे. पण तुम्ही जावा. ट्रेनिंग मिस नका करू. ओके सर थँक्यू. वेलकम मित्र. आणि डॉक्युमेंट पूर्ण घेऊन जा. एक तर लेट चाललास वरून डॉक्युमेंट घेऊन नाही गेला ना बोलतील उगाच. त्यामुळे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन जा. काही समजलं ना तर आपल्या इंस्टाग्रामला मला मेसेज कर मित्रा. तुला मी सांगते. ओके सर. ओके मित्रा. पेमेंट वाढपल होईल. तुम्हाला जॉईनिंग पण भेटेल. फायनान्शियल प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे मित्र. चालेल उद्या 100% जा आपण. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मी इंस्टाग्राम आयडी. आपल्या कोणत्या व्हिडिओ जर बघितला ना तू त्याच्या खाली दिलेली आहे मी इंस्टाग्रामची आयडी. ते आणि खूप जणांचा प्रश्न होता तुमची ड्युटी. मी वडील एक्सपायर झाल्यापासून थोडं ऑफ घेतलेलं आहे म्हणजे कारण की घरी बघायला कोणी नव्हतं म्हणून.
मित्रांनो, ट्रेनिंग मिस करू नका. तुम्हाला आता सुद्धा सांगतो मी, ट्रेनिंग मिस करू नका. ट्रेनिंग पूर्ण करून घ्या. मित्रांनो, एम-एस-एफ ड्युटी खूप चांगली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल एक खूप चांगली संधी आहे. आणि हे बघा, बाहेर जर कामं करायची म्हणले ना, आपण भरती करणारे पोरं आहे. एक तर आपल्याला एक कंपनी बघावं लागेल, नाहीतर गावाकडे जाऊन शेती करावं लागेल. जर गावाकडे गेलो तरी लोकं नाव ठेवणार, एवढा दिवस काय केलं. पण मित्रा, जे भेटतंय ना त्यात ते सोडू नको. ते करत करत तू पोलीस भरती कर. आता गाव मला माहिती आहे कसं बोलतो गावातले लोक. मी ह्या गोष्टीमधून आलेलो आहे मित्र. सध्या टाइम फक्त फोकस भरतीवर करायचा. अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड. जास्त मोबाईलच्या नादी लागू नका. मोबाईल फक्त क्लास, ऑनलाईन क्लास वगैरे त्यासाठीच यूज करा. उगाच लॅबला बसलाय आणि बघतोय रील्स, याला अर्थ नाही. मित्रांनो, आता धन्यवाद मित्र. आपल्याकडून जर दोन गोष्टी जर चांगल्या भेटत असेल पुढच्या, तर सांगायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मी सुद्धा डबल एम-एस-एफ आता जॉईन करणार आहे. माझं सुद्धा म्हणजे सगळं सुरळीत झालेलं आहे आता. पोलीस भरतीला ग्राउंड लय महत्वाचं आहे मित्र. लेखीमध्ये 2 मार्क वाढत नाही, पण इकडं ग्राउंडमध्ये जर वाढलेलं असते ना तर लेखी पेपरला सपोर्ट भेटतो. जेवढे बी विद्यार्थी ट्रेनिंगसाठी जाणार आहेत ना, त्यांनी मन लावून ट्रेनिंग करा. कारण की 1600 मीटरला तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आता सध्या कुठून म्हणजे बघता येईल सर्वजण? माझ्या युट्यूब चॅनलला 1.5-2 वर्ष झाले मित्रांनो. अजून मी व्हिडिओ टाकतो नसतो, पण चॅनल अजून काय म्हणते ते, जे इन्कम सोर्स असेल अजून ते चालू झालं नाही मला युट्यूबचं. ट्रेनिंग आहे, मी सोलापूरचा आहे. जाऊ का ट्रेनिंग? जाणार भाऊ, सोलापूरचं असल्यावर काय झालं. 100% जा मित्र. मी पुणे. पुणे कारागर. जेवढे बोललेले मित्र सर्वजण वेटिंग वालेच आहेत. तू एम-एस-एफ जॉईन कर. मी नाशिक. नाशिक म्हणल्यावर तू अहमदनगरहून गेला असेल. ट्रेननी गेलाय का मित्र?
नवीन मुलं कधी बोलवते ट्रेनिंगला? आत्ताच एक बॅच बोलवली, आता तुम्हाला पुढच्या वेळेस बोलवणार ट्रेनिंगसाठी. हे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला बोलवतील ट्रेनिंगसाठी. आपल्या युट्यूब चॅनलवर अजून नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. माझं यूट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये, तरी मी व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो. मला कुठलाही ह्याच्यातून सध्या लाभ नाहीये, 1.5 वर्ष झाले. हा, ते थोडं टाइम लागेल राहते. जिल्हा न्यायालय अजून मंजूर नाही झालेलं ते, पण 100% येणार मित्र ते. सर्वजण लाईकला, व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. माझं 100% घेतील मित्र. तुला ह्याच्या आधी मेसेज आला नव्हता का सोनूने? मग तुला नेक्स्ट बॅचला तरी मेसेज येईल. आणि सोनूने प्रॉपर कुठे लाईक, तुला जर शक्य झालं तर ऑफिसला तू जाऊन ये मुंबईला. नाही, तुला शक्य झालं तर तू ऑफिसला जाऊन ये सोनू. नाशिक, मालेगाव. तुला जमलं तू खरंच जाऊन ये. हो मित्र, 100%. अजून काही काही अडचणी असेल तर विचारा मित्रांनो. चला मित्रांनो, येतो मी. जय हिंद. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला मित्रांनो. एक आणि जेवढं व्हिडिओ पूर्ण बघा, 100% बघा. पूर्ण वॉच करत जा व्हिडिओला. तुमचे 2 मिनिटाच्या वेळेमुळं माझं नाही का थोडा फायदा होईल मित्रांनो. माझं चॅनल मॉनिटाईज होईल. थोडा सपोर्ट करीत चला मित्रांनो. मला पण मोटिवेट भेटलं पाहिजे की मी काहीतरी काम करतोय, मला त्याचं काहीतरी फळ भेटतंय. जय हिंद मित्रांनो.
प्रसिद्धी आहे. हॅलो, बोला बोला. नाव काय म्हणले? डॉक्युमेंट चालू आहे. ट्रेनिंग सेंटर कोणतं आहे मित्रांनो? दोन पाच भारी आहे. दोन टॉप 2-5